नमस्कार, मी सागर अर्जुन सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टी कडेगाव तालुका सरचिटणीस व आपशिंग ग्रामस्थ, माझ्यासोबत आपशिंगचे ग्रामस्थ भास्कर दादा. आज आम्ही एक वास्तव आपशिंग गावचं मांडण्यासाठी इथे उभा आहे. आम्ही सद्गुरू नायकोबा मठाच्या पाठीमागं उभा आहे. मारुतीच्या देवळाच्या पाठीमागं, मठाच्या पाठीमागं उभा आहे. आणि मागच्या 1-2-3 दिवसापूर्वी आपल्या गावात कमिटी येऊन गेली निरीक्षण करून, मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत. तर ही आपशिंग गावची वास्तव धावण्यासाठी आज आम्ही इथं उभा आहे. तर ही गटाराची अवस्था आहे आणि ही गटारात आलेलं झाड आहे. हा मठ आहे, गेले सगळं हे जागृत मठ आहे, देवस्थान आहे. त्याच्या पाठीमागं ही अवस्था अशी आहे, गटाराची अशी आहे. ही झाडं काट्याची आलेली आहेत. इथं कचरा असा पडलेला आहे, कचरा जाळला जातो. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कचरा जाळला जातो का, माझा असा प्रश्न आहे. मान्य BDO साहेब, मान्य ग्रामविकास अधिकारी आपशिंगे, पदाधिकारी आपशिंगे. आणि पुढं ही गटाराची साहेब इकडं अशी अवस्था आहे, एकदम गच्च भरलेलं गटर आहे. ह्याच्यामध्ये डास होणार, किडं होणार, डेंगू होणार ही शक्यता पूर्ण जास्त आहे. त्याचप्रमाणे हे असे वीट जाळी लावलेली आडवी आपण आता पुढं गटार बघूया तोपर्यंत. ही तरी इथली लोक स्वच्छ करतात म्हणून तिथंपर्यंत सोय ही आहे, पण इथं कधीही कुठल्याही ग्रामपंचायतचा माणूस इथं आला नाही स्वच्छ करायला. नाही, त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. ही गटारा बघा कसा, किती फुटाचा गटार आहे इथं. आणि इथं गटाराची ही अवस्था, इथं तुंबलं जाते गटर. ही झाकणी टाकली, दगड भरले त्याच्यामध्ये. ही वास्तव चंबर बांधलेलं नाही, काही नाही. मारुती मंदिराच्या आम्ही समोर उभा आहे. गटर एकदम पॅक झाले इथं, आणि ग्रामपंचायत पासून अगदी 50 फूट आहे. म्हणजे ही वास्तव आहे आपशिंग गावचं.